तुला म्हणले हाक मावशे म्हणून. ए आगा मावशी बोलले. बाई बाई तू आग मावशी म्हणजे मला वाटलं हाक मावशी मी लगेच बसलो. ए मावशी काय झालं वाढायला? बघ ना याची ओळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही आला आणि माझा हात धरला. काय रे उपट सुंदे काय बोलते? कुठला उपट? ए बेशरम ए हलकट ए नालायक मला एक सांग तुझी आमची नाही ओळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही चहा नाही पाणी नाही हे नाही ते नाही. ए काय बाकीचं काय आहे का? नाही. आणि आला तर आला शाळेच्या कळपात होता लांडगा शिरवा तसा तू धरून जात्या मुलीचा हात धरला. बरं धरला तर धरला धरायची जागा बी तू म्हणजे मी चुकीच्या जागी धरलेला आहे. चुकीचा म्हणजे 100% चुकला. मग काय करू? पहिला हात सोड वाढला का का धरला. पात्रातच म्हणत मला काय म्हणायचंय तू अचानक आला नाही काही काही घालून बसला याचं कारण म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? गोंधळ नाही घातला का ते? गोंधळ तुला काय वाटलं काय घातलं? गोंधळ घातलं काय म्हणला? तुम्ही मला ओळखलं नाही का? आता तुला ओळखला असतं तर तुला सोडला असता का कशाला? चहा पाण्याला? चहा पाण्याचं नाव घे. बरोबर आहे का नाही? अगं ज्याने तुम्हाला केले ना तोच मी आहे. आता ग भैया ए बाया तो म्हणतो ज्यानं तुम्हाला केलंय तो मीच आहे. आता मला असं म्हणायचं कोणला कोणला केलंय ते मी विचार विचार. हिला केलंय का? हो हिला तिला पण हिला हिला केलंय तिला बी. लाज वाटत का? अजून तिच्या शेताफळानं डोळे तरी उघडले आणि खुशाल म्हणतो मी केलंय. बरं जाऊ दे म्हणून तिलाही केलं असेल त्याच्याबद्दल काही वाद नाही. मेरे को अगं तुला तर सगळ्याच्या आधी केलेलं आहे. ए मावशी तुला केलं ना आम्हाला का नाही सांगितलं? मोठे माणसं बोलत असताना बारीक मुलीनं मध्ये तोंड घालू नये. तो केलंय म्हणतो हा तुला वाट नाही बोलायचं त्याने केलं असेल बरं का त्यावेळेस तुम्ही झोपात असतो. काय केलं? काय केलं? निर्माण केलं निर्माण. सांगायचं मी निर्माव सिंग पावडर आलाय. अरे भाऊ मला असं म्हणायचंय आम्ही काय मान डोक्यावर घेतलं आणि बाजारला चाललो आणि चाललो तर चाललो आमच्या नवऱ्याच्या हुकमानं चाललो. काय नवरा द्यायचं नाव काढायचं नाही. नवऱ्याचा नवरा इथं असताना त्याचं काय काम आहे? आता ग भैया बाया हा आता ग भैया तो म्हणतो नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा असताना त्या नवऱ्याचं काय काम? तरी मला संशय आला होता बरं का पाठी डबल बोजा का म्हणून वाटत आहे. दोन नवरे झाले का नाही? ए मावशी आपल्या नवऱ्याच नवरा म्हणजे नात्याने कोण नाही हो? आता कळत नाही का? नाही. नुसती दियाराला सारखी वाढत आली अगं बाई नातं तुला अजून कळत नाही. नवऱ्याचा नवरा हा डबल नवरा आपला नात्याने कोण? कोण? हा सख्या तुलाच भावाचा मावस पुतण्या ना. मग नेमकं कोण? तुम्ही मला ओळखलंच नाही. एखादी जर खून सांगितली तर ओळखताल का? मग तर देवपूरचा माणूस सिन्नरला ओळखू येईल सिन्नरचा माणूस संगमनेरला ओळखू येईल. ही बाई माझी खून. हे का? हा जा तिकडं नीट बेशरम हलकट नालाय गेला काय पटत का? काय म्हणतो का तो? कुशल बाया म्हणतात मेळा पाहिला आणि म्हणतो लगेला पुढं बसू. हे शहाणे हा? ते नाही सांगत मी. या करणारीवर गोवर्धन पर्वत तारला तो मी आहे. लाबाड वाढताय करंगडीवर चिकन गोवर्धन पर्वत केवढा माणसाला जर आता दगड उचलायचा असला तर 4-5 बोटात नेट द्यावा लागत आहे असं. कुठं गुप्त मस्त बघ गुप्त नाही का? आणि कुशाल म्हणतो या करंगडीवर तो गोवर्धन पर्वत उचलला. त्या करंगडीनं तो गोवर्धन पर्वत उचलला नसणार. त्या करंगडीनं तू कोंबडीची अंडी पाहिली असते. काही बोलू नको. बरं ही खून नाही पडली. नाही नाही अजिबात नाही. ज्याने यमुना डोहामध्ये कायावर्तन केला म्हणजे ठार मारला तो मी आहे. आता ओळखला बरं का? कोण ग? अगं बाईच्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी हा सिन्नरचा बाजार करतो. हो वावीचा बाजार करतो. बरोबर शिंगोट्याचा करतो आणि इतर ठिकाणी पांचळ देवपुरी इकडे तर नेहमी लय प्रख्यात आहे. बरोबर बोलले. आता 2-4 टोपल्या राहतात ना तुझ्याकडे. बाजार करतो का नाही? हा बाजार असतो. ज्याने यमुनाच्या डोहामध्ये काल्या मर्दन ठार केला म्हणजे मारला जीवत तो हाच आहे. तुला तो आप्पा गारुडी माहिती होता का? आप्पा गारुडी नव्हता माहिती का? अगं बाई त्याचा थोरला बोरगा संपत गारुडी ना. आरुडी केला का मला? दे भाऊ तू देव आहे का? हो देव आहे. तुला एवढा जर अभिप्राय आहे आता आम्ही काल कुंजवानात कृष्ण पाहिला त्याच्या अंगातल्या गुणांनी याच्या अंगातल्या गुणात किती फरक आहे का जमीनात? कसा होता का तो? फरक काळ्या सावळ्या रंगाचा होता. काळ्या सावळ्या रंगाचा. विटेवरी उभा कटेवरी हात आणि अजून बेबीत शिरा नाही का? आणि त्याच्यापैकी तुझ्याकडे एकही अलंकार नाही. तर मग मला काय म्हणायचं तू पुढे आला तुझा देव पुढे आहे ना देव? आहे का? पाठवू का? त्याला पाठव आणि त्याची माहिती सांगायला. बर ए देवा. आला बघ देव. हा
ते सांग भाऊ. असं आहे ना, सांगताय का एका रांगेत उभे राहा आणि हात जोडा. हा, डोळे पण दाखवू का? डोळे झाका. बरं, करू सुरुवात. तू आता कर, आम्हाला हात जोडायला लाव, डोळे झाकायला लाव. हळूच आमच्या दुकानाच्या पुढे ये, आमचं शटर वर कर आणि चालू दे रात्रभर तांदळात जाऊ. नाही तसं नाही, मी माझ्या जन्माची ओळख सांगत आहे. तू काय म्हणला, करू का सुरुवात? नाही 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 तर मग आपण कर सुरुवात आणि इथपर्यंत बरोबर कड लावते. नाही, नाही. गुलाब पुष्पानी सदा फुली कधी कमी देखली नाही. रंगी बेरंगी फुल पाखरानी रात क्रीड्याचा रंग शोधिलाच नाही. तुई तुई नाचणार त्या मोर पिसाऱ्यानी पंखा तरांचे कधी मोजलेच नाही. उंच गगनी भरणाऱ्या घारीनात वटवा गुणाला कधी कमी देखलीच नाही. समुद्रात मिलन होता नदी उगमस्थान कधी विसरलीच नाही. मधुर कंठाच्या गान कोकिळाने काव काव कावळाला छेडलीच नाही. पुंडलिकावर देव हारित श्री विठ्ठलदेव तुकारा पंढरनाथ महाराजची जय. ऐकायला बसलं नावानं शंकर बाबाची जय. हरी कन्नाची जय. मी माझ्या जन्माची ओळख सांगतोय, तुझं काय चाललंय? सांगू तुझे तू तुझी माहिती सांग. असं आहे ना, सांगताय का?